श्रोते हो, श्राव्य कथा मराठी चॅनलवरती आपले स्वागत आहे. श्रोते हो, मी आपल्याला सध्या श्रीकांत सिनकर यांनी लिहिलेली एक थरारक डिटेक्टिव्ह कथा सादर करत आहे. कथेचं नाव आहे कॅडल रोड मर्डर केस. यापूर्वीच्या भागात आपण बघितलं की कॅडल रोडवरती छाया नावाच्या मुलीचा खून झालेला असतो. तिच्या मृतदेहात एक खंजीर आरपार खुपसून ठेवलेला असतो. तिथे बारक्या नावाचा एक इसम पोलिसांना मिळतो. त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस करण्यात येते. तेव्हा तो सांगतो की हा खून कृष्णकुमार उर्फ एजंट 301 याने केलेला आहे. यानंतर छायाचा मृतदेह नेण्यासाठी पोलीस मागवतात. ती ॲम्ब्युलन्स येते. त्यातून ड्रायव्हर व त्याचे सहकारी खाली उतरतात. त्यांना बघताच बारक्या आश्चर्याने आ वाजतो आणि बेशुद्ध पडतो. त्यामुळे मृतदेह आणि बारक्याला त्या ॲम्ब्युलन्समध्ये ठेवून त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्याची सूचना करण्यात येते. परंतु ही ॲम्ब्युलन्स KM हॉस्पिटलला पोहोचतच नाही. इन्स्पेक्टर दिनेश आणि डिटेक्टिव्ह शरद कामत हे याचा शोध घेत असताना त्यांना माहिती मिळते की छायाचा मृतदेह जिथे पडला होता तिथेच तो मृतदेह पुन्हा आणून ठेवण्यात आला आहे आणि त्याच्याच शेजारी बारक्याचा मृतदेह तशाच अवस्थेत पडलेला आहे. बारक्याच्या छातीत देखील खंजीर खूप असलेला असतो व तिथे कार्ड ठेवलेलं असतं. त्यावर लिहिलेलं असतो कृष्णकुमार एजंट 301. या सर्व प्रकाराने सगळेजण हादरून जातात. दुसऱ्या दिवशी डिटेक्टिव्ह शरद कामत आणि त्याची सहकारी मैत्रीण शर्मिला हे दोघं CID ऑफिसमध्ये येतात. तिकडे त्यांची भेट छायाची बहीण माया व तिचे होणारे पती साने यांच्याशी होते. त्यांच्याशी बोलून झाल्यानंतर त्यांना बाहेर सोडायला शरद जातो. तिकडे तो बघतो की त्याच्या गाडीचे टायर पंक्चर झाले आहे आणि गाडीच्या टायरच्या जवळ एक कार्ड ठेवलेलं असतं. त्यावर कृष्णकुमार एजंट 301 असं लिहिलेलं असतं. यावरून शरदच्या लक्षात येतं की त्याच्यावरती तसं CID वरती कृष्णकुमार व त्यांची माणसे लक्ष ठेवून आहेत. याबाबत तो इन्स्पेक्टर दिनेश आणि शर्मिलाला अवगत करतो. आणि आता या कथेचा पुढील 5वा भाग. माझा विचार पक्का झालाय शर्मिला. हसत हसतच पण एका विशिष्ट स्वरात शरद म्हणाला. त्याबरोबर इन्स्पेक्टर दिनेश दचकले. तुझा विचार पक्का झाला? तू काय ठरवलंयस ते मला आता सांग, दिनेश म्हणाले. पाण्यात पोहणारा मासा दिसतोय मला दिनेश, पण तो जाळ्यात सापडत नाही. दिनेशकडे रोखून पाहत शरद म्हणाला. त्याबरोबर शरदला काहीतरी पुरावा सापडलाय याची दिनेश आणि शर्मिलाला जाणीव झाली. शरद, तुझ्या बोलण्याचा अर्थ काय? तू नेहमी असा कोड्यातच बोलतो. मासा, पाणी, जाळं हे काय? शरद, खरं सांग, तुला कसला शोध लागलाय ते? काय सापडलंय ते? आणि माझ्यापासून काही लपवून ठेवू नको, दिनेश म्हणाले. शर्मिला, या तुझ्या मित्राला मला सारं काही सांगायला सांग. हा हरामखोर तुझा ऐकेल पण माझा ऐकणार नाही. शर्मिला, तुला कल्पना नाही ग, पण मी ऑफ झालोय आता एकदम. शरद, सांग मला. शरद, तुला काही शोध लागलाय का? शर्मिलेनं अत्यंत गोड आवाजात विचारलं. पण शरदनं शर्मिलेच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. तो दिनेशवर नजर रोखून होता. सब इन्स्पेक्टर मोरे काय? शरद स्वतःशीच पुटपुटला. नंतर त्यानं दिनेशनं विचारले. दिनेश, या तुमच्या सब इन्स्पेक्टर मोरेचा पत्ता काय? शरदच्या तोंडून हा प्रश्न ऐकता दिनेशला एकदम धक्का बसला. अरे का? त्यांनी विचारले. मला त्यांचा पत्ता हवाय, शरद शांतपणे म्हणाला. ते हिंदू कॉलनीत राहतात. शरद, तू त्यांचा पत्ता का विचारतोय? इन्स्पेक्टर दिनेश, लक्षात ठेवा, मी उगाच काही त्यांचा पत्ता विचारत नाही. त्यामागे काही कारण आहे, समजलं? त्याबरोबर दिनेशचा चेहरा आश्चर्याने फटफटीत पडला. शरद, मोरे म्हणजे? भिंतीला कान असतात दिनेश, गप्प बसा, शरद पुढे म्हणाला. काही गोष्टी अशा असतात की त्या एकांतातही कधी बोलू नये. मोरेंच्या बाबतीत माझं मत काय आहे हे मी तुम्हाला 8 दिवसांनी सांगतो. अरे पण आपलं इथे आता जे बोलणं झालं ते आपल्या तिघांखेरीज चौथ्याला समजू नये अशी माझी इच्छा आहे. त्याचप्रमाणे इन्स्पेक्टर दिनेश, अरविंद, माया आणि इतरांच्या जबाबाच्या प्रती माझ्याकडे द्या. मी तुम्हाला आता भेटणार नाही. तुम्ही तुमचं काम चालू ठेवा. मी माझं काम चालू करतो. माझी मदत जर तुम्हाला हवीच असेल
मी सांगतो ते ऐका. ताबडतोब कॅडल रोडचा पारा काढून घ्या. तुझं काय डोकं फिरलं की काय? दिनेश रागाने ओरडले. मी सांगतो ते ऐका, शरद शांतपणे म्हणाला. अरे पण का? मी सांगतो म्हणून. अहो कृष्णकुमार जिथे प्रत्यक्ष तुम्हाला आणि मला फसवतो तिथे आपल्या माणसांना फसवायला किती वेळ लागतो. शिवाय मी तिथे माझ्या पद्धतीने नजर ठेवणार आहे. तू नजर ठेवणार आहे? होय. त्याचप्रमाणे दिनेश शक्य असेल तर कमिशनर साहेबांच्या परवानगीने वर्तमानपत्रात एक बोगस न्यूज प्रसिद्ध करा की कृष्णकुमारच्या टोळीतील 6 जणांना अटक करण्यात आली असून कृष्णकुमारचा शोध घेण्याचं काम सुरू आहे. पोलिसांच्या माहितीप्रमाणे तो मद्रासला पळाला असून काही पोलीस अधिकारी त्याच्या मागावर मद्रासला रवाना झाले आहेत. ही बोगस न्यूज बॉम्बेतल्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध करा. त्याप्रमाणे कोर्टाला कळवा. असं केल्याने काय होईल? दिनेशने विचारलं. म्हणजे कृष्णकुमार आणि त्याची माणसं थोडी बेसावध राहतील. त्यांची कल्पना अशी होईल की आपल्याऐवजी पोलिसांनी भलत्यालाच पकडलंय. त्यामुळे कॅडल रोड, समुद्र येथे त्यांच्या हालचाली पुन्हा सुरू होतील. जाता जाता तुम्हाला आणखी एक मी सांगतो, इन्स्पेक्टर दिनेश, की मी आता जेव्हा तुम्हाला भेटेन तोपर्यंत तुम्ही मोरेला एकही शब्द विचारू नका. चल शर्मिला, शरद म्हणाला. ठीक आहे शरद, दिनेश म्हणाले. अरे हो दिनेश, माझी गाडी जरा ठीक करून तुमच्या माणसाबरोबर पाठवून द्या हं. मी आता टॅक्सीने जातोय. चल शर्मिला, असं म्हणून शरदनं आपल्या गाडीची चावी दिनेशना दिली. त्यांचा निरोप घेऊन दोघेही त्यांच्या केबिन बाहेर पडले. सीआयडी ऑफिसच्या बाहेर येता शरद सिगरेट पेटवण्यासाठी थांबला आणि त्याने सभोवार नजर फेकीत सिगरेट पेटवली. नंतर त्याची नजर तिथे उभ्या असलेल्या बस स्टॉपवर गेली. ऑपेरा हाऊसला जाणारी एक बस उभी होती. त्या बसकडे बघत शरद म्हणाला, शर्मिला, ही बस चालू झाल्यानंतर आपल्याला पकडायची आहे. चल. असं म्हणून शरद शर्मिला स्टॉपच्या रोखाने निघाले. इतक्यात ती बस सुरू झाली. बस जवळ येता शर्मिलानं पटकन बसमध्ये उडी मारली. तिच्या मागोमाग शरदनेही चपळाईने बसमध्ये उडी मारली आणि बसच्या दरवाज्यात उभे राहून तो स्टॉपकडे बघू लागला. दारातच त्या बसचा कंडक्टर पण उभा होता. तो दोघांकडे आश्चर्याने बघत होता. त्याच्याकडे न बघता आपली नजर ठेवीत शरद शर्मिलेला म्हणाला, नेक्स्ट स्टॉपची धोबी तलावची तिकीटं काढ. त्याबरोबर शर्मिलेनं आपल्या पर्समधून 2 रुपयाची नोट काढली आणि तिनं ती नोट कंडक्टरच्या हातावर ठेवून धोबी तलावची 2 तिकीटं देण्यास सांगितले. कंडक्टरकडे 2 रुपये सुटे नव्हते म्हणून तो शर्मिलेला म्हणाला, मैडम 2 रुपया छुट्टे नहीं मेरे पास. आपके पास 20 पैसा छुट्टा नहीं है? नहीं. तो अब क्या करे, रख दो तुमको. मागे न बघता शरद म्हणाला. ते ऐकताच कंडक्टर थक्क झाला. 1 रुपया 80 पैसे बक्षीस देणारा मुंबईकर तो आज प्रथमच बघत होता. त्याने पटकन 10 पैसेवाली 2 तिकीटं शर्मिलेला पंच करून दिली आणि शर्मिलेला सलाम केला. सीआयडी ऑफिसच्या पुढचा स्टॉप धोबी तलावचा म्हणजे मेट्रो सिनेमागृहाचा होता. मेट्रो सिनेमा येता शरद शर्मिला पटकन खाली उतरले. ते ज्या बसमधून उतरले होते त्या बसच्या मागोमाग सांताक्रूजला जाणारी O2 रूटची बस येऊन उभी होती. पुढची बस जातात तो बस स्टॉपवर येऊन उभा राहिला. बस थांबताच शरद शर्मिला सावकाश त्या बसमध्ये चढले आणि वरच्या डेकमध्ये येऊन बसले. थोड्या वेळात ती बस सुरू झाली आणि कंडक्टर चिमटा वाजवीत त्यांच्याजवळ आला. दो ST ऑफिस वरळी, आपल्याकडे एक नोट कंडक्टरला देत शरद म्हणाला. त्याबरोबर कंडक्टरनं त्याला 2 तिकीटं आणि उरलेले पैसे दिले आणि तो पुढे निघून गेला. शरद, याचा अर्थ काय? शर्मिलीनं हळूच विचारलं. अर्थ इतका, जर आपला पाठलाग होणार असेल तर पाठलाग करणारा गोंधळावा. ज्या अर्थी आपल्या कारच्या टायरची हवा काढण्यात आली त्या अर्थी आपला पाठलाग होईल असं मला वाटतं. आता हा विषय नको, शरद हळूच म्हणाला आणि तो बाहेर बघू लागला. 15-20 मिनिटातच ती बस वरळीला असलेल्या ST ऑफिसच्या बसस्टॉपवर येऊन उभी राहिली. बस थांबताच शरद शर्मिला खाली उतरले आणि आरे कॉलनीच्या वरळी डेअरी फार्मच्या रोडनं आपल्या प्रशांत बंगल्याकडे निघाले. चालता चालता शरद म्हणाला, शर्मिला, आता आपला पाठलाग करणारा आपल्याला पटकन दिसेल. साहजिकच आहे, आपलं रोड क्लिअर आहे ना? करेक्ट. पण आपला पाठलाग होतोय असं तुला वाटतं का? असं नाही, पण आपण सावध असलेलं बरं. हो शरद, पण तुला सब इन्स्पेक्टर मोरेंबद्दल मी आता काही बोलणार नाही. माझ्यावर तुझा विश्वास नाही शरद. तू वेडी आहेस का शर्मिला? असं बोलायला तुला काहीच वाटत नाही? शर्मिला, मी तुझ्यापासून कधी काय लपवलंय का? मी तुला या मोरेबद्दल सारं काही सांगेन, पण जरा थांब. बोलता बोलता शरद आणि शर्मिला बरेच पुढे आले होते. सहज म्हणून शरदचं लक्ष समोर गेलं तो भयंकर दचकलाच. त्यानं पटकन शर्मिलेचा दंड धरला आणि तिला एका झाडाच्या मागे ओढले. त्यावर शर्मिला दचकून त्याच्याकडे बघू लागले. काय झालं रे? तिनं घाबरून विचारलं. समोर बघ. मोटरसायकलवरून मोरे चाललाय. समोर 5, शरद म्हणाला.
त्याबरोबर शर्मिलेनं दचकून समोर बघितलं. तो सब इन्स्पेक्टर मोरे मोटरसायकलवरून डावीकडे वळून घेऊन वरळी नाक्याकडे निघून गेले. शर्मिला, लवकर घरी चल, असं म्हणून शरद बराबर आपल्या घराकडे निघाला. शर्मिला पण बराबर चालत होती. 5 मिनिटाच्या अवधीतच शरद शर्मिला प्रशांत बंगल्याच्या फाटकातून आत शिरले. त्याबरोबर दारावरच्या गुरख्यानं त्यांना सलाम केला. गुरखा, कोई आया था क्या? शरदनं गायगाने विचारलं. हाँ साहब, एक आदमी अभी अभी मोटरसाइकिल पे आया था, उसने आपके लिए पॉकेट रखा है. शरदकडे एक पॉकेट देत गुरखा नम्रपणे म्हणाला. माझा तर्क अचूक ठरला शर्मिला, शरद आनंदाने म्हणाला. त्यानं ते पाकिट फोडून आतला कागद बाहेर काढला. शर्मिला पण उत्सुकतेने बघू लागली. डिटेक्टिव्ह शरद कामत, माझ्यापासून सावध राहा. माझ्या मागे लागू नका, नाहीतर शर्मिला. समजलं? आपला दोस्त कृष्णकुमार उर्फ एजंट 301. त्यानंतर सुमारे 15 दिवसांनी संध्याकाळी 6 वाजता डिटेक्टिव्ह शरद माटुंग्याला मायाच्या घरी आला होता. CID खात्याचं शोध घेण्याचं काम सुरूच होतं. शरदनं सांगितल्याप्रमाणे इन्स्पेक्टर दिनेशनी कमिशनर आणि कोर्ट जज साहेबांच्या परवानगीनं शरदनं सांगितलेली खोटी बातमी वर्तमानपत्रात प्रसिद्ध करवली होती. ती बातमी वाचून सर्वांना मुंबई CID बद्दल एकदम आदर वाटू लागला होता. पण त्या बातमीमागील खरे राजकारण काय हे फक्त पोलीस डिपार्टमेंटला माहिती होते. दरम्यान बारक्याचं प्रेत नेण्यास कोणी चालू नाही म्हणून 2 दिवसांनी महापालिकेतर्फे शिवडीच्या स्मशानभूमीत बारक्याच्या प्रेताला अग्नी देण्यात आला. छायाच्या प्रेतयात्रेसही फार बडी मंडळी हजर राहिली होती. शरद मात्र या प्रेतयात्रेस हजर राहिला नव्हता. छायाच्या प्रेतयात्रेसोबत अनेक पोलीस इन्स्पेक्टर असल्यानं कसलाही अनुचित प्रकार त्यावेळी घडला नव्हता. शरदनं मायाच्या ब्लॉकमध्ये प्रवेश केला. त्यावेळी दिवाणखान्यात अरविंद कसलंसं मासिक वाचत बसला होता. त्याच्याकडे पाहताच हा कुठेतरी बाहेर जाण्याच्या तयारीत आहे हे कोणी ओळखले असते. शरद आलेला पाहताच अरविंद आश्चर्याने आणि आनंदाने उभा राहिला. हो, या कामत साहेब, या, अरविंद हसून म्हणाला. मायादेवी आहेत का घरात? शरदनं विचारलं. हो, आहे ना, बसा, अरविंद म्हणाला. त्याबरोबर शरद अरविंद समोरच्या सोफ्यावर बसला. कुठे बाहेर निघालात काय? शरदनं विचारलं. होय, आम्ही सिनेमा बघायला चाललोय. सिनेमाला? शरदनं आश्चर्याने विचारलं. हो कामत साहेब, माया घरात राहून सारखी रडत असते. मी तिची खूप समजूत घालण्याचा प्रयत्न करतो, पण ती माझं ऐकत नाही. तिला वारंवार छायाची आठवण येऊ नये म्हणून मी तिला आता सिनेमाला नेत आहे. हे तुम्ही फार चांगलं केलं, शरद म्हणाला. मिस्टर साने, तुम्ही मायाला सतत कशात ना कशात तरी गुंतवून ठेवा. तिला फिरायला न्या, सिनेमाला न्या, म्हणजे त्यानिमित्तानं ती थोडा वेळ तरी आपलं दुःख विसरेल. खरं म्हणजे ती यायला तयार नव्हती, पण मी तिला तयार केलंय. कोणत्या सिनेमाला चाललायत? आम्ही रिगलला चाललोय, फ्रॉम रशिया विथ लव्ह पाहायला. पण शो तर सुरू झाला असेल, आपलं घड्याळ पाहत शरद म्हणाला. आम्ही नाईट शोला जाणार आहोत. इतक्या लवकर? तसं नाही, आम्ही प्रथम हँगिंग गार्डनला फिरायला जाणार, मग कुठेतरी जेवून नंतर थिएटरवर जाणार. मी तिकीटं पण बुक केली आहेत. वा वा, चांगला कार्यक्रम आहे की. पण कामत साहेब, काही असेल काम आपलं तर मी बेत रद्द करतो. नाही नाही, तसं काही नाही. इतक्यात आतल्या खोलीतून माया बाहेर आली. शरदला पाहतच माया चकित झाली. कोण? कामत साहेब, आपण कधी आलात? मायाने विचारलं आणि ती अरविंदच्या शेजारी येऊन बसली. मी आत्ताच आलो मिस माया, माझं तुमच्याकडे एक काम आहे. सांगा ना, तुम्ही काय घेणार? चहा, कॉफी? काही नको, शरद म्हणाला. त्याबरोबर मायाने एका नोकराला हाक मारून सरबत आणण्यास सांगितले. बोला कामत साहेब, काय म्हणता? मिस माया, मोरे नावाचा कोणी छायाच्या ओळखीचा होता का हो? मोरे? माया विचारात पडली. मोरे? कामत साहेब, मला नक्की काय माहित नाही, पण छायाच्या तोंडून मी हे नाव 1-2 ऐकल्यासारखं वाटतंय, माया म्हणाली. ठीक आहे मिस माया, आपण आपल्या वडिलांचे मृत्यूपत्र दाखवणार होतात मला, ते बघायला मिळेल काय? हां जरूर, थांबा मी आणते पटकन, असं म्हणून माया पटकन उठून आत गेली. ती गेल्यावर एका नोकरानं एका ट्रेमधून सरबतचा ग्लास आणून ठेवला. तो ग्लास उचलून शरदच्या हातात देत अरविंद म्हणाला. घ्या कामत साहेब. आपण नाही घेणार? छे, आमचा आत्ताच चहा झाला. तसा शरदनं ग्लास तोंडाला लावून सरबत संपवले. इतक्यात माया आपल्या वडिलांचं मृत्यूपत्र घेऊन आली. हे घ्या, माया म्हणाली आणि तिने आपल्या हातातील कागद शरदकडे दिले. शरदनं ते कागद आपल्या छोट्या ऑफिस बॅगमध्ये ठेवले. ते पाहून माया गोंधळली. शरद साहेब? काळजी करू नका मिस माया, शरद हसून म्हणाला. माझ्याकडे हे कागद अगदी जपून ठेवतो.
समजा कधी हरवलेस तरी काळजी करण्याचं कारण नाही. तुमच्या वकिलाकडे या मृत्यूपत्राचे डुप्लिकेट कागद असतीलच. हो, पण तुम्ही जरा हे जपून ठेवा. तुम्ही अगदी निर्धास्त राहा मिस माया, असं म्हणून शरदनं सिगरेट पेटवली आणि तो उठून उभा राहिला. अच्छा, मी निघतो. जरूर बसल्यास मी तुम्हाला पुन्हा भेटेन, शरद म्हणाला आणि त्या दोघांचा निरोप घेऊन त्यांच्या ब्लॉक बाहेर पडला. रस्त्यावर येता शरद तिथल्या एका टॅक्सी स्टँड पाशी आला आणि स्टँडवर उभा असलेल्या एका टॅक्सीपाशी जाऊन त्याने टॅक्सीचा दरवाजा उघडला. दरवाजा उघडल्याचा आवाज ऐकता सहज म्हणून पेपर चालणाऱ्या ड्रायव्हरनं मागे बघितले आणि मीटर गेज केले. ड्रायव्हर, वरळी सी फेस चलो. अच्छा साहेब, असं म्हणून ड्रायव्हरनं टॅक्सी सुरू केली आणि तो वेगानं दादर टीटीच्या रोखाने निघाला. अर्ध्या रस्त्यातच टॅक्सी हिसके देऊ लागली. क्या बात आहे ड्रायव्हर, शरदनं गोंधळून विचारलं. कुछ गडबड होतीये साहेबजी, असं म्हणून ड्रायव्हरनं गाडी फुटपाथच्या कडेला उभी केली. टॅक्सी थांबताच फुटपाथवर उभे असलेले दोन इसम वेगानं पुढे झाले आणि त्यातील एकानं टॅक्सीचा दरवाजा पटकन उघडला. तो इसम झटकन टॅक्सी शरदच्या शेजारी येऊन बसला. दुसरा पटकन ड्रायव्हरच्या शेजारी बसला. त्याबरोबर ड्रायव्हरनं टॅक्सी सुरू केली. शरदला कसलाच विरोध करता येत नव्हता, कारण जो इसम त्याच्या शेजारी बसला होता त्याच्या हातात रिव्हॉल्वर होते आणि ते रिव्हॉल्वर शरदच्या बरगडीत खुपसले होते. हा प्रकार पाहून शरद समजून चुकला की आपल्याला पकडण्याचा हा पूर्वनियोजित डाव होता. मिस्टर शरद कामत, कृपा करून हालचाल करू नका. मी तुम्हाला शूट करायला घाबरणार नाही. आपल्या हातातील बॅग मला द्या. असं म्हणून त्याच्या शेजारी बसलेल्या इस्मानं शरदच्या हातातील बॅग काढून घेतली आणि त्याने ती बॅग समोरच्या सीटवर बसलेल्या माणसाच्या ताब्यात दिली. नंतर त्या इस्माने शरदचे खिसे चपापून त्याच्याकडे रिव्हॉल्वर नाही याची खात्री करून घेतली. पांडुरंग, गाडी जाऊ दे, तो इसम म्हणाला. त्याबरोबर टॅक्सी ड्रायव्हरनं पांडुरंगनं टॅक्सीचा वेग वाढवला. आपण आता कुठे जात आहोत, शरदनं हसत विचारलं. समजेल लवकरच, तो इसम म्हणाला. अच्छा, तूच काय, तो कृष्णकुमार उर्फ एजंट 301? खामोश, मी तो नव्हे. मग तू त्या एजंटचा साथीदार आहेस? नक्कीच. जास्त आवाज करू नको, नाहीतर खलास करतो तुला. तुझ्या हातून मरायला मी जन्माला आलो नाही बाबा, शरद रागानं म्हणाला. असं एवढी घबेण, तो इसम तुच्छतेने हसून म्हणाला. चापावरचं बोट थोडं दाबलं की पिस्तुलातील गोळी घुसेल तुझ्या शरीरात. तुला असं वाटतं की मी तुझ्या धमकीला घाबरेन म्हणून? रिव्हॉल्वरची भीती दाखवू नको. तू जितक्यांदा रिव्हॉल्वरचा वापर केला आहे त्याच्या 10 पटीने मी केलाय. मला गोळी मारायची तुझी हिंमत होणार नाही. गोळीचा आवाज ऐकताच या टॅक्सीचा पाठलाग सुरू होईल एवढं लक्षात ठेव. मला तुझं लेक्चर ऐकायचं नाही, गपचूप बस. तुझ्या कृष्णकुमारला मला एकदा भेटायचंच आहे. तू मला आता त्याच्याकडे नेणार आहेस काय? होय. व्हेरी गुड. मग मी अगदी शांत बसून राहतो. नाहीतर तुम्हाला तिघांना धडा शिकवायला मला वेळ नाही लागणार. तू आम्हाला धडा शिकवतोस की आम्ही तुला शिकवतो हे आता समजेलच. मिस्टर शरद कामत, तुझ्या आयुष्याचे आता शेवटचे काही तास शिल्लक राहिलेत. असे सांगणारे मला आजपर्यंत बरेच भेटलेत, शरद म्हणाला. पण आम्ही जे बोलू ते करत असतो एवढं लक्षात ठेव. बघू आता. छायेचं प्रेत पळवण्यात आणि बारक्याचा खून करण्यात तू अग्रेसर असावा असं मला वाटतं. झालेल्या गोष्टींची चर्चा करायला मला आवडत नाही. वा वा, ही चांगली पद्धत आहे. तुला अजून थट्टा सुचते? प्रत्यक्ष मृत्यूबरोबर फिरत असताना तुला थट्टा सुचते? मृत्यू? कसला मृत्यू? मी तर अगदी सहज फिरायला जावे तसं टॅक्सीतून फिरतोय. मला तर कुठे मृत्यूचा वास येत नाही. शरदच्या बरगडीत रिव्हॉल्वर खुपसणारे आतापर्यंत बरेच होऊन गेलेत, पण त्यापैकी एकानंही कधी चाप ओढण्याची हिंमत नाही केलेली. ती हिंमत एजंट करतील. मला गोळी मारायला तुझ्या एजंटला 7 जन्म घ्यावे लागतील. हट, तुला शूट करणं हे तर केवळ 7 सेकंदाचं काम आहे. मग तू का नाही गोळी घालत? आम्हाला तसा हुकूम नाही. तू जर काही गडबड करशील तरच मी तुला गोळी घालीन. असं का? म्हणजे? शरद, तो इसम ओरडला. मला बोलण्यात गुंतवून काही चालबाजी करण्याचा प्रयत्न करू नको. गप्प बस बोकाड्याने. त्याबरोबर शरद हसला आणि बाहेर बघू लागला. बाहेर पाहता पाहता तो म्हणाला, वा वा, आपण अंधेरीला आलो की? कुठं जायचंय आपल्याला? मसनात. गप्प बस, तो इसम ओरडला. अरे च्या, तुला फक्त ओरडणं देतं की काय? त्यावर त्या माणसानं काय उत्तर दिलं नाही. मग शरद पण गप्प बसला.